तर जय विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महायुतीमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। त्याचं कारण आहे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्याची परस्पर बैठक घेतली। त्यानंतर शिरसाट नाराज झाले आणि त्यांच्यामध्ये वाद झाला। त्यानंतर दुसरी घटना, मराठी चित्रपटांना चित्रपटगृहातील स्क्रीन्स मिळवण्याबाबत एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली होती। एकनाथ शिंदेंनी बोलावलेली बैठक मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रद्द करण्यात आली। आधीपासूनच रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून वाद आहे। अजित पवार निधी देत नाहीत ही शिवसेनेची ओरड आहे। ओएसडी पीएच्या नेमणुकीवरून वाद पेटलेला आहे। शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री नाराज तर आहेतच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाहीये। त्यामुळे भाजपाकडून शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यातच पालिका निवडणुका समोर आहेत। शिंदेंना ठाणे आणि कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीमध्ये रोखण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे का असे अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये त्यातही भाजपा आणि शिवसेनेमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पाहुयात आजच्या जयम विशेषमध्ये याच विषयावरची माहिती। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बैठकच रद्द ही करावी लागलेली आहे, रद्द करायला लावली। मराठी चित्रपटांना चित्रपटगृहातील स्क्रीन्स मिळवण्याबाबत बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती। एकनाथ शिंदेंनी बोलावलेली बैठक मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रद्द करण्यात आली। मंत्री आशिष शेलार परदेशामध्ये असताना त्यांच्या खात्याला आदेश कसे दिले अशी विचारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये वर्चस्वाची लढाई जोरदार सुरू आहे का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर याआधी राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यात वाद झाला होता। तो वाद काय आहे तोही पाहूयात। शिरसाट मिसाळ यांच्या वादाचं मूळ 11 मार्च 2025च्या शासन निर्णयात आहे। सामाजिक न्याय विभागात विषयांची मंत्री शिरसाट मिसाळ यांच्यात विभागणी झाली आहे। मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय खात्याबाबत विभागीय बैठक घेतली। त्यानंतर मात्र संजय शिरसाट हे नाराज झाले। त्यांनी खरमरीत पत्र हे मिसाळ यांना लिहिलं। याच आदेशाचा आधार घेत शिरसाट यांनी बैठकीच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थित केला आणि तसं पत्र त्यांनी मिसाळ यांना लिहिलं आणि नाराजी व्यक्त केली। बैठक केवळ माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी असं शिरसाटांनी बजावलं। या पत्रात तसा मजकूर होता। यामुळे मिसाळ यांनी शिरसाट यांच्या पत्राला उत्तर दिलं। मिसाळ यांनी सुद्धा संजय शिरसाट यांना खरमरीत पत्र लिहिलं, उत्तर दिलं। यामध्ये माधुरी मिसाळ यांनी हा मुद्दा थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला आहे असं या पत्रात म्हटलं। मुख्यमंत्र्यांनीच विभागीय आढावा घेण्याच्या दिलेल्या निर्देशानुसार बैठक घेतली असल्याचं उत्तर माधुरी मिसाळ यांनी दिलं। तर भाजपाला राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचं वावडं का आहे? तर अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते पहिलं कारण आहे दोन्ही पक्षांची वोट बँक ही हिंदुत्ववादी आहे। दुसरं कारण आहे एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षा। कधी शिंदे भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे भाजपाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असावा। त्यातच पालिका निवडणुकांच्या वेळेस जागा वाटपामध्ये भाजपासमोर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे कडून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असावा असंही राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण आहे। तर जय विशेषच्या या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची। बघत राहा जय महाराष्ट्र।